मज्जा येईल. आणि सगळ्यात जास्त मज्जा ना त्या सईला त्रास होतोय ना त्याची येणार. काही झालं तरी ती तू खोटी आहेस हे सिद्ध करू शकणार नाही. आणि आपण काय तिला सारखे त्रास देतच राहू देतच राहू देतच राहू. या दलदलीतून ना ती काही लवकर बाहेर पडू शकणार नाही. हळूहळू या दलदलीत ती अजून अडकत जाईल. आपण तिला अजून त्रास द्यायचा, तिची कोंडी करायची. घरातले सगळे तिच्यावर विश्वास ठेवणार नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवांशचा तिच्यावर अजिबात विश्वास नसणार. आणि एक दिवस असा येईल जेव्हा देवांश एक घाव मारून तिला या घरातून धक्के मारून बाहेर काढेल. परफेक्ट एंडिंग. परफेक्ट एंडिंग. वाव. हिच्यासारखी आई ना मी जगात दुसरी कुठली बघितली नसेल. आई आहे ना म्हणूनच कौतुक करते. तुमच्यासारखं नाही स्वतःच्या लेकीचे वाभाडे काढायचे आणि भाचीचा उदो उदो करायचा. आपल्या लेकीने तिला जे हवं होतं ना ते मिळवलंय. ठरवलं होतं ते केलंय तिने. श्रीमंता घरची सून झालीये ती याचा अभिमान वाटायला हवा तुम्हाला. आणि अशा पळून जाऊन लग्न करणाऱ्या मुलीचा अभिमान वाटावा इतका चांगला बाप नाहीये. काय लावलंय हो सारखं पळून जाऊन लग्न केलं पळून जाऊन लग्न केलं. काय जगातली पहिली मुलगी नाहीये जिने पळून जाऊन लग्न केलंय. आणि तिचं प्रेम होतं ओमीवर म्हणून केलंय तिने पळून जाऊन लग्न. ते जहागीरदार बघा त्यांनी ते प्रेम स्वीकारलं म्हणून मोठी होतात माणसं. तुमच्यासारखं नाही दागिन्यांनी मढवलंय तिला बघा. नाही पण बरोबर आहे तुम्हाला त्रास होणारच कारण तुमच्या भाचीचं महत्व कमी होईल ना. बरोबर आहे. काय ना ललिता, अंजली तुझ्या एकटीची मुलगी नाहीये. त्यामुळे लहानपणापासून मी तिला चांगला ओळखतोय. ती त्या घरामध्ये कुठल्या हेतून गेलीये हे देखील मला चांगलं ठाऊक आहे. तेव्हा समजावं आपल्या लेकीला. म्हणावं नशिबाने चांगलं सासर मिळालंय तुला याची जाण राख.